श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। बाळा, आजच्या दिवशी ऐकून तर बघ, ईश्वर आपल्या लेकरांना सत्याच्या प्रकाशात घेऊन जात आहे, जिथे तुमचा उद्धार होईल। तुमच्या आजूबाजूला बरेच काही दिसेल, ते सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे। माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे। पुढची 8 मिनिटे ऐकून घे, भाग्यवान ठरशील। स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत। खूप वेळेला लोक भयंकर राग व्यक्त करतात स्वतःसोबतच, त्याचा इतरांना मनस्ताप होणार तर ते कसे होते तेच आज ऐक। कळत न कळत तुझ्या हातून असंख्य चुका होतात, पण तरीही तुम्हाला स्वतःला आवर घालणे कठीण वाटते। स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून कृती करायची आहे। जाणून घेण्यासाठी पुढील संदेश वाचून कळेलच। बहुतांश स्त्रियांना घरातला पुरुष वर्ग टोचून बोलणे, अपशब्द वापरणं आणि एकंदरीत तिच्या माहेरचा उद्धार करणं, त्यांना सतत मानसिक त्रास देत राहणं, अशामधून राग व्यक्त करतात। तर कधी काही स्त्रियाचा पुरुषांना घरामध्ये येताच भांडण तंटा करून सासरचे दोष दाखवणं। बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा। तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर गॉड इज ग्रेट टाईप करून कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। तुमच्या आयुष्यात बदल घडेल। आणि लग्न करून पस्तवल्याची जाणीव करून देणे, अशा काही गोष्टी करत असतात तुम्ही। अशा नात्यातील वागणूक पाहत असालच। काही घरामध्ये एक चित्र आणि काही घरामध्ये दुसरे चित्र। अगदी ठराविकच घर अशी असतील की जिथे दोघे एकमेकांना सांभाळून घेतात, पण हा जो राग आहे ना, जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्यावर काढत असते तेव्हा दुसऱ्याला कमी लेखते आणि स्वतःवरच अन्याय होत आहे असे दर्शवते। त्यामुळे नंतर असं म्हणूनच नका की मला राग करायचं नव्हतं, मला चिडायचं नव्हतं, पण मला राग आलं। हाच राग जेव्हा तुम्ही कामावर असतात तेव्हा तुमच्यासमोर तुमचे वरिष्ठ अधिकारी असतात, त्याच्यावर तुम्ही राग काढू शकता का? दुर्लक्ष न करता पुढे ऐकत राहायचे आहे। तर नाहीच काढू शकत, कारण तिथे तुमची बाजू कमजोर असते। आदर का वाटला नाही तरी द्यावाच लागतो, म्हणजे दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन स्वतःला सिद्ध करणे हे कोणत्याही स्त्री किंवा पुरुषांनी थांबवलं पाहिजे। स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर। मी आहे स्वामीचे बाळ असं लिहा आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो। एकमेकांना समजण्याची भावना तयार होते तेव्हाच राग आपोआप लोप पावतो। या गोष्टी कठीण वाटते तरी साधनेत असलेल्या तत्संगी माणसाला ते जमतेच। अगदी तसंच तुम्हाला समोर जे वाढले आहे ते अमृतच आहे, त्याचा गोडवा ओठावर येऊ द्या। बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल। हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर। तुमच्या यशस्वी जीवनासाठी योजना तयार केले आहे। जे जे घडत आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे। स्वामी आपली प्रार्थना ऐकतात, त्याच क्षणी त्याच्या दिव्य योजनानुसार पुढच्या मिनिटातच तुम्हाला चमत्कारिक गोष्टी येतील लक्षात। कुटुंबातील कोणी व्यक्ती जर आपल्याच व्यक्तीबद्दल मागून पिन मारत असेल, इतरांना सांगत असेल, त्याला वाटते कोणालाही समजणार नाही, पण आमच्याकडून काही दृष्ट आड होत नाही। सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोचतातच। टोचून बोलणारे, कमीपणा दाखवणारे, हिणवणारे प्रत्येक वळणावर भेटतीलच। मलाही भेटले आहे, याला मीही चुकलो नाही, तुलाही माहीत आहे। पण जेव्हा तुमचं अस्तित्व समजते तेव्हा ते नतमस्तक होतात। खूप वेळा तुझ्यासमोर असे प्रसंग उभे केले जातात की तुझा तोल जाऊन तू अव्याचा सवा बडबड करशील, कटू शब्दाने समोरच्या व्यक्तीचा पाऊण उतारा करशील। अशा वेळेस शांत राहून तुझा मुद्दा मांडलास तर तुला खेद करायची गरज राहणार नाही। बाळा, सहमत असतील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको। स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस, तुला आहे स्वामी माऊलीचा खास आशीर्वाद। अरे तमाशा बनवले हल्ली काही घरातल्यांनीच तुमचे आपापले भांडण चव्हाट्यावर येऊन
पोचले आहे. स्वतःचा आपल्या माणसाची किंमत करायची, त्याची उणी-धुणी काढायची हे कदापि योग्य नाही. एवढं वेळ तरी कसा मिळतो? स्वतःबद्दल थोडंसं तरी काही वाटत असेल तर तू हे बंद करशील. कपटभाव त्यागून स्वामींना संपूर्ण शरण जा. स्वामींना सर्व ठाऊक आहे, त्यामुळे ते तुम्हाला अंतर देणार नाहीत, मार्गदर्शनच करतील. तुमच्या चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला देतील. या संवादानंतर तुमच्यामध्ये बदल होणार असेल तर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देतील. स्वतःचं सर्व जपायचं, दुसऱ्याचं कसं लुबाडायचं या बाबतीत जर तुझी विचारसरणी धावत असेल ना, तर त्याला आधी कुंपण घाल. हे जे मुळात वाईट विचार आहेत ते तुझ्या अंगणात निवडुंगाचा रोप लावत आहेत. हा संदेश पुढे परिवारात शेअर करा. कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. तुझ्यासाठी काय जास्त चांगले आहे, योग्य आहे आणि जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत पोचतंच. जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हा. त्यासाठी होणारे जे कष्ट आहेत तो तुझा एकमेव मार्ग आहे आणि त्या मार्गावरती तू खरा उतरलास तर सगळं काही सोपं आहे. हे ध्यानात ठेवून या पुढचं कर्म करशील तर खरंच मला जे योग्य वाटतं ते तुझ्यासाठी मी साध्य करेन, कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला योग्य न्याय देतो. वाईटाची संगत माणसाला लगेच भेटू शकते. या युगात ते सोपं आहे, पण जर का तू अशा संगतीत आहेस तर तुला पुरेपूर माहीत आहे की तू चुकीचा आहेस. प्रत्येक क्षणाला अंतर्मुख होऊन स्वामी नामाला महत्त्व दे. मी कार्यतत्परतेने तुमच्या पाठीशी आहे. स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त कर. विचारात स्वतःला जास्त गुंतवून घेऊ नकोस. ज्या गोष्टीच्या मागे सतत धावत आहेस ते जरा थांबव. खूप गोष्टी उराशी कवटाळून बसला आहेस, त्याचे पाश्य हळूवार सोडव. तुमचे जीवन स्वामी आशीर्वादाने समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जीवन स्वामी आशीर्वादाने समृद्ध करण्यासाठी 1111 टाईप करा. यापुढे तुला जे धडे गिरवायचे आहेत त्याची प्रचिती तू आता घेतला आहेस ते उत्कृष्टपणे निभवून घे. त्यासाठी तुझ्या अंगात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. तुझा चांगला मार्ग चुकणार नाही. तुझी प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या स्वामीचे तुमच्यावर लक्ष आहे. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत. हाक दे केव्हाही. तुझ्या हाकेला धावून येत आहेत. जे सत्य आहे, तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहे. हो असेल तर सांग, मी सहमत आहे. सकाळी सकाळी स्वामीच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामीच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला. श्री स्वामीच्या आशीर्वादाने सुखद अशी स्वामीची हाक प्रत्येक संकटात असते. त्याची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आपोआप. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल. व आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील.